गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी पाहूयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले. US मार्केट हे चांगल्यापैकी फॉल झाले. याच्यामध्ये डाऊ जोन्स जवळजवळ 0.5% डाऊन आहे, परंतु नॅसडॅक मात्र अपसाईडला आहे. त्याचं कारण असं की एनव्हिडिया ही जी कंपनी आहे तर तिने पुन्हा एकदा शूटअप केलेलं आहे. जसे त्यांचे रिझल्ट आले तेव्हापासून तो स्टॉक फार बुलिश झाला आणि त्या कंपनीचं मार्केट कॅप जे आहे ते जगातलं सेकंड लार्जेस्ट मार्केट कॅप झालं आहे. ॲपल नंतर आता सगळ्यात मोठी कुठली कंपनी असेल जगामध्ये तर ती आहे एनव्हिडिया. त्यामुळे तिनं त्यांचा इंडेक्स जो आहे टेक्नॉलॉजी इंडेक्स त्याला वरती नेलेला आहे. परंतु US मध्ये चांगल्यापैकी फॉल येण्याचं कारण काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की आता शुक्रवारी त्यांचा जो इन्फ्लेशन डेटा येणार आहे ते, परंतु इन्फ्लेशन डेटा येण्याआधीच त्यांचे जे काही फेडचे जे काही डायरेक्टर्स वगैरे असतात, लोक असतात, तिथले जे ऑफिशियल्स असतात, तर त्यांनी आपली स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपलं वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की इन्फ्लेशन काही अजूनही फार असं म्हणावं असं कंट्रोलमध्ये नाही आहे. म्हणजे एकंदर याचा अर्थ असा की त्यांचे जे रेट कट्स आहेत ते लांबणीवर पडू शकतात. मग आता तेच ॲझ्युम करण्यासाठी मार्केट काय करतं आहे की आत्ताच फॉल होऊन घेते, म्हणजे कुठलीही गोष्ट मार्केट आधीच ॲब्झॉर्ब करून घेतं त्याप्रमाणे. परंतु युरोप मात्र बेटर पोझिशनमध्ये. युरोपचा जो माइंडसेट आहे तर तो इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आलेला आहे असं ते म्हणत आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे रेट कट्स आहेत तर ते होऊ शकतात. त्यामुळे US पेक्षा युरोप बेटर पोझिशनमध्ये. परंतु जनरली आपण काय करतो, आपण US मार्केटलाच फॉलो करत असतो आणि त्यामुळेच आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की ऑलमोस्ट 100 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होतं आहे. परंतु जर म्हणजे पाहिलं आजची एक्सपायरी वगैरे सगळ्या गोष्टी, आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ना, त्यामुळे तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता तशी फार कमी आहे. एक 50-60 पॉईंटपर्यंत मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि ते इमिजिएट रिकव्हरी होऊ शकतं. त्याचं कारण असं की जेव्हा जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन होतं किंवा मग मार्केटला अचानक चान्स मिळतो तेव्हा तेव्हा काय होतं की जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते चांगल्यापैकी बाईंग करतात आणि मग तिथे आपल्याला मार्केटला एक सपोर्ट पाहायला मिळतो. आता जर आपण पाहिलं काल DII आणि FIIने काय केलं ते, तर मार्केट म्हणावं एवढं व्होलाटाईल नव्हतं, तरीसुद्धा आपण जर काल पाहिलं तर DIIने 3,500 कोटींचं बाईंग केलं आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनने 65 कोटींचं बाईंग केलं. म्हणजे ॲटलिस्ट त्यांनी आपण म्हणू शकतो की जे सेलिंग आहे फास्ट अँड फ्युरियस तर ते आता ते करत नाही आहेत. भलेही फार बाईंग करत नाहीत, परंतु विच इज ओके. आता जे काही ठरणार आहे ते 4 जून नंतरच ठरणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जर BJPला म्हणावे एवढे सीट्स जर मिळाले नाहीत, म्हणजे मागच्या इलेक्शनमध्ये जेवढे मिळाले होते त्यापेक्षा जास्त जर मिळाले नाहीत, तर मग मात्र मार्केटमध्ये डाऊनसाईड फार मोठी येऊ शकते. त्यामुळे काळजी घेऊन ट्रेड करा. जर तुमचे पोर्टफोलिओ असतील तर ते हेज करा. त्याशिवाय तुम्ही विनाकारण ट्रेड घेऊ नका, कारण नुकसान जबरदस्त होऊ शकतं. तर मग पाहूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडू शकतं ते. तर डेटा महत्त्वाचा फक्त तेवढा फ्रायडेलाच येणार आहे. तोही USचा इन्फ्लेशन डेटा आहे. तर त्या डेटानंतर मार्केटमध्ये एक डिरेक्शन ठरेल US मार्केटमध्ये आणि त्याला आपलं मार्केट किंवा युरोपियन मार्केट वगैरे फॉलो करेल. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये सुद्धा पाहणं जास्त गरजेचं आहे, ते म्हणजे आपले इलेक्शन रिझल्ट. तर पाहूयात की त्यामध्ये देखील काय घडतंय ते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट आजही व्होलाटाईल राहू शकतं, कारण आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि काल मार्केटला HDFC बँकनं सपोर्ट केलं होतं. तर मग आज पाहूयात की HDFC बँक सपोर्ट करते की नाही. थोडंसं लक्ष ठेवावं लागेल HDFC बँकवरती. तर मग आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.